ही एक पुरातन काळातील गोष्ट आहे. एक खूपच सुंदर राज्य होते. त्या राज्याचा राजा खूपच उदार, धर्मात्मा आणि आपल्या प्रजेवर प्रेम करणारा होता. तो आपल्या प्रजेच्या सुखासाठी राज्यामध्ये अनेक योजना राबवत होता आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणत होता. त्याने एक नवीन कायदा आणला. हा अमुक अपराध केल्यानंतर गुन्हेगाराला राज्यातून बाहेर काढले जाईल. कायदा तोडणाऱ्या अनेक दुष्ट लोकांना त्याने राज्याच्या बाहेर हाकलून दिले. राज्यामध्ये चोहीकडे सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण होते. पण एक दिवस चुकून तोच अपराध राजाकडून घडला. राजाला खूप दुःख झाले. राजाने ठरवले असते तर तो गुन्हा लपवू शकला असता, पण राजा प्रामाणिक होता. दुसऱ्या दिवशी दुःखी मनाने तो राज दरबारात उपस्थित राहिला आणि त्याने सर्वांसमोर आपला अपराध मान्य केला. त्याने कडक शब्दात आदेश दिला की मी अपराधी आहे आणि मला ह्या अपराधाची शिक्षा झालीच पाहिजे. दरबारात उपस्थित असलेले सगळे मंत्री एवढ्या महान राजाला गमावू इच्छित नव्हते, पण राजा आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले, जर राज्याच्या कायद्याचे मीच पालन केले नाही तर मग सामान्य जनता त्याचे कशी पालन करेल? त्यामुळे मला ह्या राज्यातून निघून जावेच लागेल. शेवटी सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला की राजाला राज्यातून बाहेर काढले जाईल. पण आता प्रश्न हा होता की पुढचा राजा कोणाला बनवायचा? त्या राज्यामध्ये प्रजेमधल्याच योग्य व्यक्तीला शोधून राजा करण्याची प्रथा होती. जोपर्यंत नवीन राजा मिळत नाही तोपर्यंत त्याच राजाला कार्यभार सांभाळण्याची विनंती केली गेली आणि ही गोष्ट त्या राजाला इच्छा नसताना मान्य करावी लागली. त्या काळात आजसारखे वोट देऊन निवडणूक घ्यायची प्रथा नव्हती. असे नाही की त्यांना निवडणुकीची ही प्रथा माहीत नव्हती, पण त्यांना हे माहिती होते की ही पद्धत एवढी प्रभावशाली नाही, कारण भ्रष्टाचार आणि खोटा प्रचार करून एखादा नालायक सुद्धा निवडून येऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीचे सद्गुण बघूनच त्याला निवडावे हा निकष होता. जो कोणी सर्व क्षेत्रात आपली योग्यता सिद्ध करायचा त्याला लोक निवडायचे. जेवढा त्या राज्याचा राजा धर्मात्मा होता तेवढाच त्या राज्याचा प्रधानमंत्री सुद्धा बुद्धिमान होता. त्याने नवीन राजाच्या निवडणुकीचा दिवस निश्चित केला आणि त्याने पूर्ण राज्यामध्ये ही घोषणा केली की जो कोणी ह्या निश्चित केलेल्या दिवशी सकाळी 10 वाजता राजमहलामध्ये येऊन महाराजांना सर्वात आधी भेटेल त्याला राजा बनवले जाईल. राजमहल मुख्य शहरापासून 2 मैलाच्या अंतरावर एका डोंगरावर होते, पण त्याचे सर्व दरवाजे उघडले गेले. आतमध्ये जाण्यासाठी कोणालाही बंदी नव्हती. राजाची बसण्याची व्यवस्था सुद्धा मोकळ्या जागेत केली गेली आणि ते ठिकाण घोषणेदरम्यान सगळ्यांना सांगण्यात आले होते. राजाच्या निवड प्रक्रियेच्या 2 दिवस आधी प्रधानमंत्रीने संपूर्ण शहर खाली केले आणि त्याला सुंदर अशी सजावट केली. सगळ्या प्रकारचे ऐशोआराम आणि भोगविलासच्या वस्तू पूर्ण शहरामध्ये जागोजागी ठेवल्या गेल्या आणि ते घेण्याची सगळ्यांना सूट होती. कोणाकडून कसलीही किंमत घेण्यात येणार नव्हती. सर्व काही मोफत होते. कुठे मेवा मिठाईंचे भंडार लागले होते तर कुठे खेळ तमाशे चालले होते. कुठे आरामासाठी मखमली पलंग ठेवले होते तर कुठे सुंदर वस्त्र, दागिने फुकट मिळत होते. सुंदर आणि मादक तरुणी लोकांच्या सेवा सत्कारासाठी उभ्या होत्या. जागोजागी राजकीय नोकर हातात दूध आणि सरबत घेऊन उभे होते. अत्तराच्या शिरकाव आणि चंदनाच्या सजावटीमुळे पूर्ण शहर सुगंधित झाले होते. शहराचा प्रत्येक कोपरा असा सजवला गेला होता जसा काही तो राजमहल आहे. निवडणुकीच्या दिवशी सकाळपासूनच राज्याचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि लोकांना त्या सजवलेल्या शहरामध्ये प्रवेश करायची परवानगी दिली गेली. शहराच्या बाहेर थांबलेली प्रजा जेव्हा आतमध्ये आली तेव्हा ती सर्व सजावट पाहून ती सर्व अवाक झाली. फुकटचे सरबत आणि दूध सर्वजण पिऊ लागले. कोणी मिठाईच्या दुकानावर आपला मोर्चा वळवला तर कोणी सिनेमा बघायला गेला. कोणी फुकटचे दागिने आणि कपडे घेण्यात व्यस्त झाले तर काही जण सुंदर युवतींच्या गळ्यात हात टाकून नाचू लागले. सगळेजण आपापल्या आवडीनुसार सुख सामग्रीचा उपभोग घेऊ लागले. 2 दिवस आधीच सर्व प्रजेला हे सांगण्यात आले होते की राजाला भेटण्याची वेळ ठीक 10 वाजताची आहे. ह्या वेळेनंतर पोहोचणाऱ्याला
राजा होता येणार नाही. शहराची सजावट आणि सुखसुविधा फक्त काही काळासाठीच असणार आहे. एक ठराविक कालावधीनंतर ह्याला काढून टाकण्यात येईल. शहराचा असा एकही व्यक्ती नसेल ज्याला ही गोष्ट सांगितली गेली नसेल. सगळ्यांनी हे कान उघडे ठेवून ऐकले सुद्धा होते. पण शहराच्या सजावटीमुळे आणि सुख सामग्रीमुळे सगळ्यांना मोहात पाडले होते. कोणालाही ते सोडण्याची इच्छा होत नव्हती. राजा होण्याच्या गोष्टीला लोक हीन भावनेने पाहू लागली. काही लोक विचार करत होती की बाकीच्यांना पुढे जाऊ दे, मी पळत पळत त्यांच्या आधी पोचेल. काही लोक विचार करत होती की अजून तर बराच वेळ बाकी आहे. काही लोक विचार करत होती की ह्या मिळालेल्या वस्तू आत्ताच घेतलेल्या बऱ्या. जर राज्य मिळाले नाही तर हे सुद्धा हातातून निघून जाईल. काही जण तर राज्य मिळण्याच्या गोष्टीची थट्टा मस्करी करू लागली. ते म्हणायला लागली, आम्हाला इथे मिळणाऱ्या सुख सुविधांचा उपभोग घेता न यावा म्हणूनच ही अफवा पसरवण्यात आली आहे. ह्या पूर्ण गर्दीतून एक दोघांनी हिंमत केली आणि ते राजमहालाकडे जाऊ लागले. पण थोडे चालल्यानंतर त्यांना डोंगरावर जाण्याचा रस्ता खडतर वाटू लागला. त्यांना शहरातील ऐशोआराम आपल्याकडे खेचू लागला. त्यांनी आपले मन बदलले आणि परत ते शहराकडे यायला निघाले. सगळी जनता भोगविलासामध्ये बुडून गेली होती. कोणालाही वेळेचे भान नव्हते. 10 वाजले होते, पण लाखो गावकऱ्यांपैकी एकही राजमहालामध्ये पोहोचला नव्हता. बिचारा राजा दरबारामध्ये एकटाच बसून वाट पाहत होता. प्रधानमंत्री मनातल्या मनात खुश होत होता, कारण त्याची चाल यशस्वी झाली होती. जेव्हा राजाला भेटायला कोणीही आले नाही, तेव्हा त्याच राजाला राज्याचा कार्यभार सोपवण्यात आला. मित्रांनो, ही गोष्ट काल्पनिक जरी असली तरी माणसाच्या आयुष्याची वास्तवता सांगते. आपण सुद्धा आयुष्यामध्ये छोट्या छोट्या सुखांसाठी आपल्या आयुष्यातील मोठी स्वप्ने आणि ध्येय यांची आहुती देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे ध्येय प्राप्त करण्यासाठी वेळ मर्यादित आहे. पण तरी सुद्धा आपण ह्या खोट्या सुखांसाठी ह्या वेळेला वाया घालवतो. प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असते की त्याच्याकडे परीक्षा पास करण्यासाठी मर्यादित वेळ आहे आणि ही वेळ परत येणार नाही. पण तरी सुद्धा तो क्षणभंगूर सुख उपभोगण्यासाठी गप्पांमध्ये, इंस्टाग्रामचे रील्स बघण्यात, यूट्यूब शॉर्ट्स बघण्यात आपला वेळ वाया घालवतो. त्याला वाटते बाकीच्यांना अभ्यास करू दे, मी शेवटच्या दिवसांमध्ये दिवस रात्र कष्ट करून सगळ्यांच्या पुढे जाईल. पण असे कधीच होत नाही. जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा हातात फक्त पश्चाताप राहतो. सगळं माहीत असून सुद्धा आपण त्या चुका का करतो? कारण आपले स्वतःवर नियंत्रण नाहीये. आणि हे नियंत्रण ह्यासाठी नाहीये की कधी आपण गंभीरतेने आपल्या सवयी नियंत्रित करायचा प्रयत्नच केला नाही. आपण अधूनमधून आपल्या मनाला छोटे छोटे सुख भोगण्याची संधी देतो. त्यामुळे आपले मन कधीच मोठे ध्येय गाठण्याचा प्रयत्नच करत नाही आणि आपल्याला छोट्या मोठ्या सुखांमध्ये गुंतवून ठेवते. प्रत्येक कामासाठी वेळ मर्यादित आहे, कारण आयुष्य कधीही संपू शकते. पण आपल्यापैकी किती लोक ही वास्तवता समजून घेतात आणि या छोट्या मोठ्या सुखांमध्ये अडकत नाही? संधी हातातून चालल्या आहेत आणि आपण या छोट्या छोट्या सुखांमध्ये अडकून आपला अनमोल वेळ वाया घालवत आहे. आपला हा व्यवहार बघून मनरूपी प्रधानमंत्री मनातल्या मनात खुश होत आहे, कारण त्याची चाल यशस्वी होत आहे. मित्रांनो, आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.